3,000चे आणलेले शूज बेकार गेले असं का म्हणत आहे ते व्हिडिओमध्ये समजेलच. त्याआधी बघा बाहेर किती छान वातावरण झालेलं आहे, खूप थंडी पडलेली आहे इकडे. आणि सकाळी सकाळी मी अर्णवला असं पूर्ण पॅक करून पाठवते स्कूलला, अगदी हँडग्लोव्सपासून डोक्यात सगळंच पॅक करून त्याला पाठवत असते, कारण खूप थंडी आहे आणि गाडीवरती थंडीही खूप लागते त्याला. त्यानंतर मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. आमच्या यांना पोह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आवडतात, त्यामुळे मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर पोह्याचा नाश्ता बनवला आणि नाश्ता करून झाल्यानंतर हे ऑफिसला जायला निघाले. आज त्यांच्या ऑफिसमध्ये इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटसाठी ते न्यू शूज घालणार होते आणि त्यासाठी त्यांनी तो बॉक्स ओपन केला, लेबलही कापली आणि त्यानंतर बघतात तर काय, एक शूज कमी साईजची होती आणि एक बरोबर साईजची होती. म्हणजे त्यांना 9 नंबरची शूज लागते, ते एक 8 नंबरचं आलं होतं. तर इथेच सगळं पाण्यात गेलं पैसे असं मी म्हणत आहे, कारण 7-8 दिवस झाले होते शूज आणूनही आणि ते परत घेतील की नाही त्याची थोडी शंकाच होती. त्याचबरोबर मीही चान्स मारला होता, स्वस्तात मिळाले होते ॲक्च्युली शूज. 3,000चे नव्हते, 3,000चे होते, पण आम्हाला डिस्काउंट करून ते 900पर्यंत वगैरे भेटलं होतं. खूप मोठा डिस्काउंट भेटला होता, म्हणून मीही चान्स मारला होता. तर मीही चेक केलं माझे शूज बरोबर आहेत का, तर ते बरोबर निघाले. त्यानंतर हे सगळे दोघेही गेल्यानंतर मी माझी काही ऑर्डर असतील केकची तर ते पूर्ण करून घेते आणि अशा प्रकारे 2 केकची ऑर्डर तिथे मी पूर्ण करून घेतली. घरातली दिवसभरातली सगळी कामं पूर्ण करून झाल्यावर मी आणि अर्णव थोडंसं रेस्ट केलं आणि रेस्ट करून झाल्यावर संध्याकाळी त्याला ट्युशनला पाठवलं आणि ट्युशनला पाठवून झाल्यानंतर संध्याकाळची तयारी चालू झाली स्वयंपाकाची. आज मी डिनरला केलं होतं कांद्याची पात, अर्णवला भयानक आवडते कांद्याची पात. त्यानंतर पालकची आमटी केली होती, पालक दाल म्हटलं तरी चालेल. ॲक्च्युली चाकवतची आमटी मला खूप आवडते, पण इकडे चाकवत भेटत नाही म्हणून मी चाकवतच्या जागी पालक घालते. असं काहीतरी करत राहते की जेणेकरून चांगलं वाटतं. आणि त्यानंतर मग भिजवलेले बदाम घातले, जे मी रोज घालते आणि रोज खाते सकाळी. तर असा गेला माझा दिवस.